की एक्सरा काढून घ्या मुलीच्या छातीचं. मुलीला छातीचा एक्सरा काढून आणलं, रिपोर्ट बघितली आणि बोलले की मुलीला कफ नाही तर डबल निमोनिया झालेला आहे. जर अर्धा तास तुम्ही आणलं नसतं तर हातातून मुलगी गेली. नमस्कार मंडळी, कशी आहात? ट्रूथ ऑफ लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. बोलू का या आयुष्यावर या चौथ्या भागामध्ये. आज मी दिवाळीनंतर माझ्या मुलीला घेऊन गेली, त्याच्यानंतर काय झालं ते मी सांगणार आहे. सर्वात आधी तर व्हिडिओ थोडं लेट होत आहे, त्याच्याबद्दल माफ करा. माझ्या मुलीला घेऊन गेल्यानंतर 3 महिन्याची होती मी घेऊन गेली तेव्हा. माझ्या मिस्टरांनी नवीन रूम करून दिली. मी माझ्या भावासोबत माझ्या छोट्या मुलीला घेऊन राहू लागले. त्यातच यांच्या लहान काकांची ट्रान्सफर झाली आमच्या गावाला म्हणजे MSCBचं ऑफिस होतं तिथं झाली. पण मी जिथं राहत होती त्याच्या बाजूलाच त्यांनी एक छोटीशी रूम घेतली होती, तर आमच्या बाजूलाच ते राहायचे. माझी मुलगी छोटी असल्यामुळे माझ्या छोट्या छोट्या दिरांना थोडं लहान मुलांचं थोडंसं कौतुकच असतो, वहिनी घेऊन चला, घरी घेऊन चला. दिवस मी काकूकडेच राहायचे. मग काकू मुलीची मालिश वगैरे करून देणं, आंघोळ करून देणं हे करून द्यायच्या. त्याच्यामध्येच थंडीचे दिवस असल्यामुळे मुलीला एकदम असं नाक तिचं चोंबायला लागलं. मी म्हटलं काकू ही दूध पण पित नाही आणि नाक पण चोंबलीचं. तर बोलले की चल डॉक्टरकडे दाखवून देऊ. आमचे फॅमिली डॉक्टर होते, डॉक्टर हारोडे, त्यांच्याकडे घेऊन गेलो. त्यांनी चेक केलं, म्हटलं की कफ झालेला आहे. मग काकूने दुसऱ्या दिवशी तिला विक्स लावून दिलं, विक्स चोळलं आणि शेकून पण दिलं. पण त्याचं उलटं झालं. दुसऱ्या दिवशी मुलीला जास्त त्रास झाला, तिला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. दूध अजिबातच पिचत नव्हते, दूध पित नव्हते. त्याच्यामुळे मी आणखी घाबरून गेली, काय झालं हिला. मग काकूसोबत आणखी डॉक्टरकडे गेलो. डॉक्टर बोलला की तुम्ही एखाद्या लहान मुलांच्या डॉक्टरकडे घेऊन जा. मग काकू बोलल्या की आपण भंडाऱ्याला घेऊन जाऊ. मुलीचे कपडे पॅक केले आणि तसेच मग मी काकूंसोबत बसनी भंडाऱ्याला गेलो. भंडाऱ्याला डॉक्टर ब्राह्मणकर लहान मुलांचे डॉक्टर होते, त्यांच्याकडे गेलो. डॉक्टरांनी चेक केलं, बोलले की एक्सरा काढून घ्या मुलीच्या छातीचं. मुलीला छातीचं एक्सरा काढून आणलं, रिपोर्ट बघितली आणि बोलले की मुलीला कफ नाही तर डबल निमोनिया झालेला आहे. जर अर्धा तास तुम्ही आणलं नसतं तर हातातून मुलगी गेली असती. मी एकदम घाबरून गेली. त्यावेळेस मला काही कळत नव्हतं आणि जास्त वय पण नव्हतं माझं, त्याच्यामुळे लहान मुलांना कसं सांभाळायचं ते पण समजत नव्हतं. अगदी घाबरून गेली. काकू बोलल्या की घाबरू नको, मी आहे आता, आपण बघू काय करायचं. डॉक्टरांनी लगेच ॲडमिट केलं. तिच्या नाकामधून नळी टाकली आणि मग तिचं कफ काढणं सुरुवात केलं. त्याच्यानंतर मग म्हणजे पूर्ण दिवसच गेला. मग मी यांना फोन लावलं. त्यावेळेस मोबाईलची सुविधा नव्हती आणि यांच्या ऑफिसचा नंबर पण मला माहिती नव्हता. पण हे जिथं नागपूरला मावशीकडे राहायचे त्यांच्या मोठ्या भासऱ्यांकडे लँडलाईन नव्हतं, ते नंबर होतं माझ्याकडे. मी फोन केला पण फोन काही लागले नाही. मग त्याच्यानंतर मी आईला फोन केला. माझ्या आईकडे पण फोनची सुविधा नव्हती, पण जे आमचे मामा होते त्यांच्याकडे किराणी दुकान होती, त्यांच्याकडे लँडलाईन होतं. मी तिथं गेलं. मामा म्हटलं मुलीला ॲडमिट केलं, थोडं आईला मेसेज द्या. मग दुसऱ्या दिवशी सकाळी बाबा आणि आई माझ्या मुलीला बघायला आले. मी म्हटलं यांना फोन लागत नाही, तू लावून बघ. मी दुसऱ्या दिवशी पण ट्राय केला पण यांना फोन काही लागला नाही. मग आई बाबा वगैरे निघून गेले. माझी मोठी ताई, भाऊजी, माझी जाऊ वगैरे बघायला येऊन गेले. त्याच्यानंतर भंडाऱ्यामध्ये होती तर टिफिनचं काही तेवढं जेवणाचं वगैरे काही टेन्शन नव्हतं, कारण काकूचं माहेर भंडाऱ्याचं असल्यामुळे काकूची लहान बहीण म्हणजे मनीषा मावशी टिफिन आणून द्यायची. काकू घरी जायच्या, आंघोळ वगैरे करून जेवण करून यायच्या आणि मनीषा मावशी माझ्यासाठी टिफिन आणून द्यायची. बाजूलाच त्यांचे कोणीतरी रिलेटिव्ह होते, त्यांच्याकडे जाऊन मी आंघोळ वगैरे करायची. कधी मावशी घरी पण घेऊन जायचे. असं आम्ही 2-3 दिवस राहिलो. तिसऱ्या दिवशी मग आईने फोन लावला, यांना फोन लागला. मग हे हॉस्पिटलला आले. मुलीला बघितलं, दिवसभर थांबले आणि मग संध्याकाळी माझ्या आईकडे जाऊन थांबले. दुसऱ्या दिवशी आले, पैसे वगैरे दिले मला आणि बोलले की सुट्टी होत आहे आज, तर मुलीला घेऊन जाशील. हे ऑफिसला निघून गेले. मग 5व्या दिवशी मुलीला सुट्टी झाली. मग मी घेऊन रूमवर गेली. माझ्या भावासोबत मी राहतच होती तिथं. मग त्याच्यानंतर तिची तब्येत हळूहळू दुरुस्त व्हायला लागली. मग मला थोडं काही झालं तरी मला भीतीच वाटायची, पण ज्यांच्याकडे राहत होतो ते रिलेटिव्ह होते, त्याच्यामुळे ते पण मुलीची काळजी घ्यायचे. रडत असली तर घेऊन बसायचे, फिरवायला घेऊन जायचे, त्याच्यामुळे मला काही तेवढं जाणवत नव्हतं. त्याच्यानंतर मग उन्हाळ्यामध्ये माझ्या भावाचे पेपर संपले. माझा भाऊ घरी गेला. माझे मिस्टर 4 दिवसाच्या सुट्ट्या टाकून आल्या, सामान पॅक वगैरे केलं आणि हे नागपूरला सामान घेऊन आले आणि मी माझ्या बाबांसोबत माझ्या माहेरी गेली. त्याच्यानंतर मग मी 4-8 दिवस राहिली. तशामध्येच माझ्या 3 नंबरच्या बहिणीचं लग्न जमलेलं होतं, तर लग्नाचे कामं वगैरे सुरू होते. मी आईला म्हटलं आता की मी इथं थांबून काय करणार आहे, सामान वगैरे लावून मग नंतर एखाद महिन्याने मी येते. मग माझे मिस्टर 4 दिवसानंतर घ्यायला आले आणि मग मी नागपूरला गेली. नागपूरला राहायला आलो मेडिकल चौकामध्ये. तर यांच्या मोठ्या काकूची बहीण म्हणजे रेखा मावशी, त्यांच्याकडे आम्ही एक छोटीशी अगदी छोटी रूम होती, कारण किराया पण त्यावेळेस नव्हता आणि मातीचं घर होतं मावशीचं कवेलूचं. अगदी किचन छोटीशी, म्हणजे एक जण उभं असलं स्वयंपाकाला, दुसरं जाता नव्हतं येत. आणि एक बेड समोरच्या रूममध्ये, एक बेडरूममध्ये टाकलं की बस, तर चालण्यापुरतं 2 हाताची जागा फक्त उरायची. आता आम्हाला दोघांना जास्त काही जागा तर लागणार नव्हती. छोटंसं आमचं कुटुंब, एक छोटी मुलगी आणि आम्ही दोघे, बस तेवढ्या याच्यामध्ये आमचं गुजारा आम्ही कसं तरी करणं सुरू केलं. पण एक गंमत म्हणजे असे की मेडिकल चौकामध्ये रूम असल्यामुळे
गावाकडले येणारे कुठले पण पाहुणे मेडिकल असल्यामुळे आमच्याकडे. माझी छोटीशी मुलगी आणि त्याच्यामध्ये राहायला जागा पण नाही, खूप अपुरी जागा. शहरामध्ये खूप कंजेस्टेड जागेमध्ये माझ्या वडिलांचं एवढं मोठं घर होतं. सासरी पण 5-6 रूमचं घर होतं. म्हणजे अगदी छोट्याशा रूममध्ये ते जीवन जगायचं म्हटलं आणि त्याच्यामध्ये पाहुण्यांची भरमार. काय करणार? मेडिकलला आले की सरळ घरीच यायचे. असं करता करता मला वाटते 2-2.5 वर्ष झाले आम्ही नागपूरला राहायला लागलो. आणि त्याच्यामध्येच मग एकदा यांचे चुलत काका, त्यांच्या मुलीला थोडं प्रॉब्लेम होतं तर नागपूरला घेऊन आले टावरीकडे. त्याच्यामध्ये त्यांनी चेक केलं, थोडं तिचं MR वगैरे केलं तर लक्षात आलं की ब्रेन ट्यूमर झालेलं आहे. ब्रेन ट्यूमर झालं तर मग ते काकू बोलल्या की आता तुझ्याकडूनच टिफिन आमच्याकडे. मी म्हटलं यांना ड्युटी असते, टिफिन कोण आणून देणार? तर काकूचा चुलत भाऊ तो टिफिनसाठी थांबला आणि तिथली ट्रीटमेंट सुरू झाली. त्यांच्याकडे कमीत कमी प्रत्येक दिवशी 10-12 लोक गावावरून पण यायचे बघायला. 10-12 लोकांचा टिफिन, मुलीचं करणं, यांचं सकाळचा टिफिन करणं. माझी धमच्याकच होऊन जायची की एवढी धांदल मचायची की मला दुपारचे 2-2.5 वाजायचे जेवण करायला. आणि अशामध्येच काय झालं की माझ्या मुलाच्या वेळेस मी प्रेग्नेंट होते आणि ते माझ्या वॉमिटिंग, माझी तब्येत बिघडणं हे सुरुवात झालं. आणि हे यांचं टिफिन, पेशंटचा टिफिन वेगळा, ते थांबणाऱ्या लोकांचा टिफिन वेगळा, सगळे कामं पण करावं लागत होतं. मी खूपच अस्वस्थ होऊन गेली आहे त्याच्यामध्ये. दिपाडीचे कामं, मग दिपाडी वगैरे झाली. मग यांची चुलत बहीण रंजूताई मुंबईला राहतात, त्या आल्या. मी म्हटलं रंजूताई तुम्ही 4 दिवस थांबा, आता मला बरं नाही वाटत आहे, मी माहेरी जाऊन येते. मी माझ्या मुलीला घेतली आणि मी माहेरी गेली. 4 दिवस थांबली. तशामध्येच आमचे तांदूळ गहू पण संपलेले होते. माझ्या आईकडून सगळे यायचं, सगळे संपले होते. कारण एवढ्या लोकांच्या रोजचं टिफिन म्हटल्यानंतर भरपूर खर्च होतो त्यावेळेस. आणि आमचा पगार पण नव्हतं. माझ्या मिस्टरांचं 3,500 रुपये पेमेंट होतं फक्त. मग आता कसं करायचं? मग माहेरी गेली मी, 4 दिवस थांबली. मग मला घ्यायला आले. मग आईकडून तांदूळ गहू डाळ वरण सगळं घेऊन आली. मग रंजूताई म्हटलं आता तुम्ही जा. मग रंजूताई 2 दिवस थांबल्या आणि मुंबईला निघून गेल्या. असं करता करता 2 महिने यांचे काका थांबले नागपूरला. कारण तिचं ऑपरेशन झालं ब्रेन ट्यूमरचं. त्याच्यानंतर थोडी सुधारणा होईल अशी अपेक्षा होती, पण सुधारणा काहीच नाही. काका बोलले की आता कितीक दिवस ठेवणार आहे, खर्च पण 2-2.5 लाख होऊन गेले, आता माझ्याकडे पैसे नाही, मी गावाला घेऊन जातो. मग भंडाऱ्याला राहायचे. मग भंडाऱ्याला घेऊन गेले तिला. त्याच्यानंतर मग भंडाऱ्याला घेऊन गेल्यानंतर मग ते तिची ट्रीटमेंट तिथं सुरू झाली. आता तिला जेवढे म्हणजे माझ्या मुलाला जेवढे वर्ष तेवढे वर्ष तिला समजा म्हणजे आता 22 वर्ष झाले, ती अजूनही आहे. पण थोडं तिच्या डोक्यामध्ये जखम आहे, तिचे डोळे गेले, चालता वगैरे येत नाही तिला व्यवस्थित, पण ती स्वतःचे कामं स्वतः करते आहे ती अजूनही. मग त्याच्यानंतर आमचं सुरू झालं ते मेडिकलचं येणं जाणं तर सुरूच होतं. मग त्याच्यानंतर आई बोलली की डिलिव्हरीला तू गावाकडे यायचं. मग मी 1 महिन्या आधीच गेली, कारण मुलगी माझी 9वा महिना लागता बरोबर झाली होती. म्हटलं यावेळी झाली तर आई बोलली की मी नागपूरला येऊ शकणार नाही. मग मी माहेरी गेली, 1 महिना थांबली. मग 14 जूनला माझा मुलगा झाला. त्याच्यानंतर माझे मिस्टर 8 दिवसाच्या सुट्ट्या टाकून आले. तेवढ्यामध्येच मग मी फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन पण केलं. 2 महिने माहेरी थांबली, मुलाचं नाव वगैरे ठेवलं आणि मग मी 2.5 महिन्याचा मुलगा असताना मी नागपूरला रिटर्न आली. नागपूरला रिटर्न आल्यानंतर 8च दिवस झाले असेल तर माझ्या सासऱ्यांचे मावसं भाऊ त्यांच्या मुलीला मेडिकलला घेऊन आले होते. कशासाठी? तर ती प्रेग्नेंट होती आणि सीजर होणार होतं, काहीतरी कॉम्प्लिकेट होतं, त्याच्यामुळे तिला घेऊन आले. हे बोलले की आताच ऑपरेशन करून आलेले, डिलिव्हरी आता झाली, छोटंसं बाळ आहे, आता कसं काय तुमचं 4-5 जणांचं टिफिन करून देणार? ते बोलले की आता आम्ही कुठं जाऊ, टिफिन आम्हाला तुझ्या घरूनच पाहिजे. आई बोलली होती की पावसाळ्याचे थंडीचे दिवस आहे, थंड्या पाण्यामध्ये हात टाकायचा नाही. त्याच्यामुळे मी भांडेवाली बाई, कपडेवाली बाई लावून घेतली होती. कमी पगार होतं तरी पण लावून घेतली होती, कारण त्यावेळेस भांडे कपड्यांचं रेट नव्हतं. 200 रुपये मी तिला द्यायचे. मग आता कसं करायचं? मग आता हे लोक जिद्दीलाच पकडले की नाही आम्हाला तुमच्याकडूनच टिफिन. मग छोट्या मुलाचं, मुलीचं करणं आणि यांचं 3-4 लोकांचं टिफिन. 8-15 दिवस ते टिफिन त्यांचं माझ्याकडूनच गेलं. मग ते लोक निघून गेले. त्यांना मुलगा झाला, परंतु डिलिव्हरी झाल्यानंतर मुलगा मरण पावला त्यांचा. मग ते लोक सुट्टी करून निघून गेले. त्याच्यानंतर लहानाचे मोठे मुलं माझे तिथंच व्हायला लागले. मग हळूहळू मुलगी शाळेमध्ये जायला लागली, मुलगा थोडा मोठा व्हायला लागला. मग वर्षानंतर मावशी बोलली की आता मला घराचं काम करायचं आहे, तुम्ही दुसरीकडे रूम बघा. मग आम्ही दुसरीकडे रूम बघितली. मग मावशीने घराचं काम केलं. त्याच्यानंतर आणखी मग आम्ही रिटर्न त्याच घरी वापस आलो. मग मावशींनी 2च्या ठिकाणी 3 रूम दिल्या. 2,500 किराया होता. तसं पेमेंट पण वाढलं होतं. मुलं पण थोडे मोठे व्हायला लागले, शाळेत जायला लागले. मग माझा मुलगा 4 वर्षाचा होता तेव्हा मग आम्ही रूम सोडलं, कारण मेडिकलचे पेशंट एवढे यायचे की एक गेलं की दुसरं, दुसरं गेलं की तिसरं, म्हणजे सुरूच राहायचे. त्याच्यामुळे परेशान होऊन गेलो होतो मेडिकलच्या पेशंटमुळे. त्याच्यामुळे यांना म्हटलं का आता क्वार्टर बघायचं, कारण आता मुलांचं करायचं की पेशंट लोकांचं करायचं.
त्याच्यामुळे मग आम्ही क्वार्टर बघितलं, क्वार्टर मिळालं आणि मग आम्ही 2004ला क्वार्टरला शिफ्ट झालो. क्वार्टर रोड चौकामध्ये क्वार्टर मिळालं, तिथं शिफ्ट झालो आणि क्वार्टरला मग माझे 2 मुलं, माझे मिस्टर आणि मी आम्ही राहायला आलो. त्याच्यानंतर मग क्वार्टरला आल्यानंतर काय झालं हे पुढील भागामध्ये तुम्ही जाणून घ्या. चला तर मंडळी, नंतर भेटूया. नमस्कार.